नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी खूप खुश असते. ती म्हणते की अर्णव सर, तुम्ही मला आज खूप खुश केले, त्यामुळे तुम्हाला काय हवं असेल ते आज तुम्ही मला मागू शकता. तुम्ही त्या नराधमाला माझ्या पायाशी आणलत ना, म्हणून मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि खूप मजा वाटते. त्यामुळे आता एकच गोष्ट, ते म्हणजे की तुम्हाला काय हवं ते तुम्ही मला रिटर्न गिफ्ट मागू शकता. अर्णव म्हणतो की मागू मी तुला? तेव्हा मग ती म्हणते की हो. मग अर्णव म्हणतो की मी मागेन ते देशील का तू? तेव्हा ती म्हणते की हो, नक्कीच देईन. मग अर्णव म्हणतो की रात्री झोपताना, ईश्वरी म्हणते की रात्री झोपताना काय? तेव्हा अर्णव म्हणतो की रात्री झोपताना काय करशील माहिती आहे? तेव्हा खरं तर ईश्वरीला काहीतरी वेगळंच वाटत असतं. पण अर्णव म्हणतो की रात्री झोपताना काय करशील, तर समोरची जी ओढणी आहे ती व्यवस्थित पॅक करून घे, ओढून घे आणि पीसफुली एकदम झोपून जा. गुड नाईट, असं आता तो तिला बोलतो. आणि ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. आणि अर्णव निघून गेल्यानंतर ईश्वरी आता गालात गालातच हसत असते. कारण अर्णव वेगळंच काहीतरी बोलतोय की काय असं वाटत असताना अर्णव तिसरंच काहीतरी बोलून जातो. आता ती गालातल्या गालात अर्णवचं ते वाक्य आठवून हसायला लागते. नंतर मग अर्णवला सगळं काही आठवत असतं, ईश्वरीला देखील. ईश्वरी आता तिथेच उभी असते आणि जे काही घडलेलं आत्तापर्यंत ते सगळं सगळं आता तिला आठवत असतं आणि तिला आनंद होत असतो. अर्णवबरोबरचे सगळे प्रेमाचे लग्नानंतरचे क्षण तिच्या समोरून अगदी डोळ्यासमोरून जात असतात. सगळं आठवत असतं आणि अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी अगदी आता आनंदात असते. तर इथे राकेशचं मात्र तिसरं सुरू असतं. राकेशला जे काही घडलं आहे ते आठवून आठवून त्रास होत असतो. आणि त्याच वेळेला अंजली तिच्या कामामध्ये असते, म्हणजेच दुसऱ्या दिवशी भाऊबीज, तर तिचं सगळं काही आवरणं सुरू असतं. आणि राकेश मात्र खूपच जास्त रागात असतो आणि त्याने ईश्वरीच्या पायावर डोकं ठेवलेलं त्याला आठवत असतं आणि त्याचा त्याला आता खूपच त्रास होत असतो. आणि हे सगळं होत असताना ईश्वरी ही कशाप्रकारे आनंदात होती, अर्णव कशाप्रकारे आनंदात होता, हे सगळं त्याला आठवत असतं. तेव्हा मग आता अंजली विचार करत असते आणि म्हणते की काय हो, काय झालं? खरंच खूप आनंद झाला आहे ना आज. मला तर खूप आनंद झाला आहे. देवीने तुम्हाला निवडलं आहे या पुण्याच्या कामासाठी, त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं आहे. तुम्हालाही आनंदच झाला असेल ना? म्हणजे हे पुण्यकर्म आहे आणि त्यामध्ये देवीने तुम्हाला निवडलेलं आहे. तेव्हा हे म्हणत असताना राकेशचं अजिबातच लक्षच नसतं. त्यामुळे मग तो तिथे तसाच उभा असतो. त्यावेळेला अंजली येते आणि म्हणते की काय हो, काय झालं? तुमचं लक्ष कुठे? आणि मग असं विचारत असताना राकेश म्हणतो की काही नाही गं, ते असंच. मग ती म्हणते की काय, तुमचं कुठेतरी लक्ष हरवलं असं वाटतंय मला. बरं ठीक आहे, चालेल. मी उद्याचा आवर आहे, त्यापेक्षा तुम्ही आता खाली जर जातच असाल ना, तर हा कलश घेऊन गेलात ना तर खरंच खूप बरं होईल. हा कलश तुम्ही घेऊन जाल का? असं आता तो विचारत असताना तो म्हणतो की हो हो, ठीक आहे, चालेल, मी जातो घेऊन. अंजली आता गपचूप असते. तिला काही अजून त्याबद्दल कळलेलं नसतं. आता रूममधून राकेश बाहेर पडतो, कारण त्याच्या भावना ज्या असतात त्या खूप आता चिडलेल्या असतात. म्हणजेच तो खूप रागाच्या भावनेत असतो. तो बाहेर येतो आणि जो कलश आहे तो बघतो आणि कलशावर ज्या काही म्हणजेच लाल आपल्या देवाच्या कुंकवाच्या रेघा उडलेल्या असतात आणि त्या कलशावरच्या सगळ्या काही रेघांना तो अगदी पुसून टाकतो आणि पूर्ण हाताने त्याचा लाल लाल कलर होऊन जातो. आणि त्याला आठवतं की अर्णव, आज तू जिंकलास. म्हणजे मला जे काही तू आज सांगितलं होतं ते आज तू खरं करून दाखवलं. पण नाही, प्रत्येक वेळेला मी असं होऊ देणार नाही. प्रत्येक वेळेला मी तुझ्या बाबतीत असं चुकीचं घडू देणार नाही. आज तू मला हरवलंस, खरंच मानलं तुला. आज ज्या प्रकारे तू माझ्यावर डाव टाकलास, आज अक्षरशः तू मला हरवून टाकलेलं आहेस. परंतु हे सगळं प्रत्येक वेळेला होणार नाही. तुझा हा डाव मी नक्कीच हाणून पाडणार, लक्षात घे. असं म्हणून आता इथे हे सगळं बोलत असताना राकेशला आणखीनच राग येत असतो. आणि तेवढ्यातच राकेशला कोणाचा तरी कॉल येतो आणि मग कॉल आल्याबरोबर स्क्रीन जाते आणि त्याचा फोन समोर येतो, म्हणजेच त्याचा फोटो समोर येतो. तेव्हा राकेश आता म्हणतो की ठीक आहे, काही झालं तरीही मी आता शांत बसणार नाही. आणि राकेश मात्र आता खूपच जास्त रागामध्ये असतो. किती काही झालं तरीही तो म्हणतो की नाही. राकेश राकेश म्हणतो की अर्णव, असं वागून तू तुझा अंत आता जवळ आणलायस. किती काही झालं तरीही मी तुला आता लवकर सोडणार नाही. तुझा शेवट आता होणारच चिंटू, असं तो म्हणून आता स्वतःचीच ठरवतो. तर ईश्वरी इथे छानपैकी स्वतःची तयारी करत असते. अर्णव येतो आणि तिला विचारतो की मी सिंदूर हे काय, तू अजून तयार झाली नाही आहेस? मला ना एकच गोष्ट कळत नाही आहे, अशा तुमच्या मुलींना अशी तयारी करायला इतका वेळ का लागतो?
तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे ना आज काय आहे, त्यामुळे मला ना तुमच्याशी आज अजिबात वाद घालायचं नाही. ठरलं आपण एकमेकांशी अजिबात वाद घालायचा नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की येस मिस इंदौर, मला माहिती आहे आज भाऊबीज आहे आणि दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे, हो की नाही? त्याच्यासाठी आपण एक खूप छान सरप्राईज देखील केलं आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की म्हणजे खाली जी सगळी काही तयारी सुरू आहे ती त्या बाबतीतच सुरू आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की येस मिस इंदौर, तुला माहिती आहे आज आपल्याकडे दिवाळी पार्टी ऑर्गनाईज केली गेली आहे आणि त्यामध्ये सगळे काही इंदोरी पदार्थांचे मेनू आहेत. आणि मग ईश्वरी म्हणते की काय खरंच? तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस अगं, काय ना, मिसेस अर्णव राजे शिर्के ही इंदोरवरून आहे ना, म्हणूनच तिच्यासाठी खास असे सगळे इंदोरी मेनू. तेव्हा ईश्वरी काहीच ना रिप्लाय देता ती स्वतःचेच केस नीट करते. अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर, काय झालं? यू आर नॉट हॅपी? अगं मी तुझ्या आवडीचे मेन्यू डिसाईड केले. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे सगळं तुम्हाला डिसाईड करायचंच होतं तर मग माझ्याशी बोलायचं ना, म्हणजे मी मदत केली असते ना मेनू फायनलाईज करायला, तुम्ही स्वतःहूनच काय ठरवलं? तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं मिस इंदौर, हे सगळं सरप्राईज आहे तर मग मी तुला कसं काय सांगणार होतो? तुझ्यासाठी हे सरप्राईज होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, सरप्राईज आहे ते ठीक आहे, परंतु काय ना, इंदोरी पदार्थ म्हणून आणखी काही दुसरं त्या नावांवरती खपवाल काय माहिती? इंदोरी पदार्थ असतील की आणखी काही असेल की फक्त नावच असेल? तेव्हा तो म्हणतो की हो हॅलो मिस इंदौर, मी पण इंदोरहून आहे माहिती आहे, त्यामुळे मलाही माहिती आहे की कसले इंदोरी पदार्थ असतात आणि काय नाही ते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो, बघूया ना काय होतं ते. त्यानंतर मग आता ईश्वरी स्वतःशीच बडबडत असते, पुटपुटत असते, म्हणते की हो, तसंही स्वतः सगळं ठरवायचं असतं, कुठे काय सांगायचं असतं, कशाला काय बोलायचं असतं, आपापलंच ठरवायचं असतं. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अगं हे काय चाललं आहे तुझं? तू स्वतःच नुसती बडबडतेस, एका बाजूला ओके ठीक आहे बोलतेस आणि दुसऱ्या बाजूला बडबडत बसतेस. ईश्वरी बोलते की मग मग मी आणखी काय करणार? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, हे ना असंच असतं तुझं प्रत्येक वेळेला, म्हणजे मला तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज करायचं असतं, परंतु तू नुसती बडबडतच बसतेस, मला दुसरं काही बोलूनच देत नाहीस. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे तो म्हणतो की मिस इंदौर, हे बघ असं ना काही झालेलं नाही, कळलं का? तू उगीचच काही बोलत बसू नकोस. तेव्हा मग लगेचच ईश्वरी गप्प बसते आणि मग ते म्हणते की ठीक आहे, राहिलं. अर्णव म्हणतो की चालेल, तुला नाही आवडणार आहे ना मी हे सगळं केलेलं? चालेल, मी ना हे पार्टीचं सगळं काही कॅन्सलच करून टाकतो, म्हणजे तुला बरं वाटेल. ठीक आहे, मी आता फोन करतो आणि ही सगळी पार्टीच कॅन्सल करून टाकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हेच असतं तुमचं, मला हेच तर आवडत नाही प्रत्येक वेळेला तुमचं, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला जरा काहीतरी चुकलं की जाऊ दे, बंदच करतो, कॅन्सल करतो, नकोच हे असं सगळं बोलून दाखवत असता. प्रत्येक वेळेला हे असं बोलण्याची गरज आहे का? म्हणजे प्रत्येक वेळेला कुठला प्लॅन कॅन्सल करण्याची गरज आहे का? नुसतं तुमचं आपल्या मनाप्रमाणेच तुम्ही ठरवत असता, दुसऱ्याचं मत कधी तुम्हाला हवं असतं? नुसतं आपलं कॅन्सल बंद. तेव्हा मग आता ईश्वरी ही त्याच्यावरती अशी चिडलेली असते आणि त्याच्यावर बडबड करत असते. म्हणून अर्णव हा पटकनच म्हणतो की मिस इंदौर शांत बस, आणि तो तिच्या आता ओठांवर बोट ठेवतो आणि तिचं तोंडच गप्प करून टाकतो आणि म्हणतो की मिस इंदौर, तुला कळतंय का की तू काय करतेस ते? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय काय करते मी? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अगं तू अगदी भांडायला लागलीस पुन्हा एखाद्या टिपिकल बायकोसारखी. असं म्हणून आता ईश्वरीकडे तो बघतच राहतो. तो म्हणतो की तुला माहिती आहे मिस इंदौर, तुझ्या नावाची ना एक चटणी पाहिजे होती इंदोरी पदार्थामध्ये, मिस इंदौर चटणी, आग लगा देंगे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां, वाईट जोक होता एकदम. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो मिस इंदौर, तू ना अगदी भांडायला लागलीस, तू स्वतःला गोड म्हणतेस, पण नाही, तू अगदी तिखट भांडत असतेस माझ्याबरोबर, अगदी एखाद्या टिपिकल बायकोसारखी. असं म्हणून आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी पण गालातल्या गालातच हसत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, चल लवकर तयार होऊन खाली ये, मी तुझ्यासाठी खास सरप्राईज ठेवलेले आहेत. ईश्वरी पण आता खूप खुश असते. वा, म्हणजे सगळं काही माझ्या मनानुसारच होणार आहे. त्यानंतर मग आता मामा हा बिचारा एकटाच असतो. तेव्हा ईश्वरी इथे छान अर्णव गेल्यानंतर त्याच विचारांमध्ये गुंतलेली असते. मामा मात्र टेन्शनमध्ये असतो. अर्णव म्हणतो की मामा काय झालं? तेव्हा आता मामा म्हणायला लागतो की अर्णव, अरे मला ना खूप टेन्शन येतं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा काय तू असा विचार का करत बसलायस? आणि आज भाऊबीज आहे, कम ऑन. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणूनच मला माझ्या सात्विकाताईची खूप आठवण येते आज. अरे तुला माहिती आहे, भाऊबीज असली की सात्विकाताईचा काही आनंद औरच असायचा रे. म्हणजे ना भाऊबीजेच्या दिवशी मला आवडते ते सगळं अगदी किचनमध्ये उभी असायची, म्हणजे सगळं माझ्या आवडीचं करायची. खरं तर मी तिला गिफ्ट द्यायला असं हवं असायचं, परंतु प्रत्येक वेळेला तीच मला काही ना काहीतरी द्यायची. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो,
मला आठवलं, सण असले ना की सणासुदीच्या दिवशी आई फक्त किचनमध्येच उभी दिसायची, बाकी दुसरीकडे कुठेच नाही. तेव्हा मग तो म्हणतो की हो ना, तेच दिवस आठवत आहेत रे मला. खरं तर मी तिला नेहमी म्हणायचो तर की ताई, मी तुला ना नक्की ओवाळणी टाकेन, नक्की मोठी ओवाळणी टाकेन, असं मी तिला नेहमी म्हणायचो. परंतु तो भाऊबीजेचा दिवस कधी आलाच नाही रे. म्हणजे ती ओवाळणी मला तिला टाकताच आली नाही खरं तर. खरंच मला खूप वाईट वाटतं या बाबतीत. मग त्याला खूप इमोशनल व्हायला झालेलं असतं. तो स्वतःलाच म्हणतो की नाही, नाही, मी आता रडणार नाही, अजिबात नाही रडणार आहे. पण सात्विका ताईला खूप वाईट वाटेल. म्हणजे हे जे काही घडलं आहे ना, मी जर असा रडलो तर ते तिला अजिबात आवडणारं नाही आहे. त्यामुळे मी आता अजिबात नाही रडणार, असं म्हणून तो शांत असतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा, हे बघ शांत हो, अजिबातच वाईट वाटून घेऊ नकोस. तो म्हणतो की हो, मला माहिती आहे अर्णव, जिथे कुठे सात्विका ताई असेल ना, तिथून ती मला पाहत असेल, त्यामुळे अजिबातच आता मी वाईट वाटून घेणार नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा, बरं ते जाऊ दे, ठीक आहे, सकाळपासून राकेश दिसला नाही कुठे. तेव्हा मामा म्हणतो की हो, मीही त्याला इतके वेळ झाला पाहिला नाही आहे, नक्की कुठे असेल तो. आता मामाला तो सांगतो की नक्कीच ना त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग सुरू असेल, आपल्याला बघितलं पाहिजे नक्की त्याच्या डोक्यात काय सुरू आहे ते. मामा म्हणतो की हो, त्याचा काही भरोसा नाही, काहीच सांगता येणार नाही, नक्की त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, असं आता मामा अर्णवला सांगत असतो. तर इथे भाऊबीजेची तयारी अंजलीने केलेली असते आणि सगळेजण आता येणार म्हणून राकेश म्हणतो की अगं हे बघ अंजली. तेव्हा मग ती म्हणते की काय हो, कुठे गेला होता तुम्ही इतक्या सकाळी सकाळी. तो म्हणतो की अगं अंजली, असं काय करतेस, तुझी भाऊबीज आहे ना, मग त्याच्यासाठी मिठाई आणायला गेलो होतो खास तुझ्या भावासाठी. तेव्हा आता अंजली म्हणते की हे बघा आलाच हा. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही येतात आणि मग आल्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो की अरे वा चिंटू आलास, ये ये, असं म्हणून तो आता त्याला बोलवतो. आणि लगेच ताई म्हणते की हो बस, ये अर्णव इथे बस, असं म्हणून आता ती त्याला पाटावर बसायला सांगते आणि दोघांची भाऊबीज होत असते. तेव्हा आता मुद्दामच राकेश ईश्वरीजवळ येण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी जाऊन पटकन बाजूला उभी राहते, अर्णवच्या शेजारी जाऊन उभी राहते. आता हे सगळं ईश्वरी बघत असते. अर्णवला आता ताई ओवाळत असते आणि राकेश मुद्दामच आता त्या दोघांचेही फोटो कॅप्चर करत असतो. आता त्यांचे फोटो कॅप्चर करत असताना ईश्वरी बघत असते. तेव्हा मग आता मुद्दामच तो ईश्वरीकडे बघूनच डोळा मारत असतो आणि त्यांचे फोटो कॅप्चर करत असतो. तर त्याच वेळेला इथे आता ती म्हणते की चिंटू हे बघ इकडे. मग तो म्हणतो की चला दोघांनी आता स्माईल करा, काय आहे ना, हे असे गोड क्षण आपण जपून ठेवले पाहिजेत, हो की नाही. तेव्हा मग ती म्हणते की हो, अगदी बरोबर आहे. अंजलीलाही पटतं. परंतु नंतर मग आता तो म्हणायला लागतो की तुम्ही दोघंही हसा, काय माहिती उद्या हा क्षण असेल किंवा नसेल, असं म्हणून आता लगेचच अंजली म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की अगं हो, आजकाल काही सांगता येते का माणसाच्या आयुष्याचं, म्हणजे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीनच सुरू असतं ना आयुष्यात, म्हणूनच म्हटलं मी. नंतर तो पुन्हा बोलून दाखवतो की त्याचं काय ना, आत्ताचा दिवस हा क्षण जगून घे अंजली, भावाला व्यवस्थित बघून घे, काय माहिती उद्या असेल नसेल हा, असं म्हटल्यावर आता ईश्वरी आणि अर्णव त्याच्याकडे बघायलाच लागतात. त्याच वेळेला आता लगेचच तो स्वतःचं वाक्य फिरवतो आणि म्हणतो की अगं काय माहिती उद्या असेल की नसेल हा गोड क्षण, त्यामुळे या क्षणाच्या आठवणी जपून ठेवायच्या नेहमी आपण. आणि कधीही आठवण आली तर अंजली तुला हे सगळे फोटोज बघता येणार ना, या दिवशी आपण काय धमाल केली होती, काय मस्ती केली होती, म्हणूनच हे फोटोज मी काढून ठेवतोय, असं तो मुद्दामच फिरून फिरून बोलत असतो. आणि खरं तर ईश्वरीला या सगळ्याचा खूपच राग येत असतो, कारण जे काही तो बोलून दाखवत असतो त्यामुळे ती खूपच चिडलेली असते. आता अंजली ही त्याला म्हणते की खरंच चिंटू, तू माझ्यासाठी लहान भाऊ आहेस, परंतु नेहमी मोठ्या भावासारखा माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहेस. किती काही झालं तरीही तुझे दुःख तू कायम लपवून आपल्या कुटुंबाला आधार दिला आहेस चिंटू. आईबाबांनंतर माझा तुझाच तर आधार होता ना रे. खरंच मी खूप नशीबवान मानते स्वतःला की मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला आहे. त्यावेळेला मग आता लगेच राकेश म्हणतो की हो, अगदी बरोबर, काय ना, चिंटूसारखा भाऊ आहे. खरंच खूप छान आहेस तू, खूप लकी आहेस तू. तुला माहिती आहे का अंजली, चिंटूचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि चिंटूसारखा काळजी करणारा भाऊ हा कधीही मिळायला भाग्यच लागतं, असं तो तिला बोलून दाखवत असतो. आणि नंतर मग तो म्हणतो की ताई, हे घे तुझं गिफ्ट भाऊबीजेचं, असं म्हणून आता तो तिला गिफ्ट देत असतो आणि म्हणतो की ताई, अजिबात काळजी करू नकोस, मी कायम तुझ्यासोबत आहे शेवटपर्यंत. आणि खरं तर तुझ्यासाठीचं जे बेस्ट गिफ्ट आहे ते अजून देण्याचं बाकी आहे, हो की नाही जीजू. तेव्हा मग तोही हो हो असं बोलायला लागतो. नंतर मग ती म्हणते की बरं ठीक आहे चिंटू, आता गोड भरवते मी तुला. मग नंतर ती म्हणते की अरे तुझ्यासाठी यांनी
अगदी बेस्ट मिठाई आणली आहे, म्हणजेच आपल्या भाऊबीजेसाठी. म्हणूनच आता ती त्याला लाडू भरवायला चाललेली असते. तेव्हा आता अर्णव हा ताई भरवते म्हणूनच तो लाडू खायला जातो, पुढे होतो. तेव्हा आता राकेश बघतच राहतो आणि मग अर्णव आता ताईच्या हातून ती मिठाई खातो आणि अर्धा लाडू खाऊन हातात घेऊन पुढचा लाडू तो स्वतःच्याच हातात ठेवतो आणि उठल्यानंतर बाकीचा लाडू खाऊन घेतो. आता तो म्हणतो की बाई बरं ताई ठीक आहे चल, असं म्हणून तो आता खाली उतरतच असतो. तेवढ्यातच आता त्याला पहिल्या लाडूचा घास घातल्यानंतरच कसं तरी व्हायला लागतं. घशात त्याचे अगदी दुखल्यासारखं होत असतं आणि त्रास व्हायला लागतो. तो अगदी स्वतःचा घसा पकडतो. त्यावेळेला मग अंजली आणि ताई विचारतात, अंजली आणि ईश्वरी विचारतात की काय झालं. तेव्हा आता अर्णवला ती म्हणते की काय झालं चिंटू, तुला काय त्रास होतोय. तेव्हा त्याला घशाकडे खूप दुखायला लागतं. ईश्वरी विचारते की अर्णव सर काय होतंय तुम्हाला. तेव्हा त्याला घशाकडे अगदी खूपच दुखल्यासारखं होत असतं आणि अगदीच बाहेर सगळं येईल असं वाटत असतं. आणि हे सगळं राकेश बघतच राहिलेला असतो. त्याने मुद्दामच ती मिठाई आणलेली असते आणि त्यामुळे त्यालाही सगळ्याचा खूप आनंद होत असतो. आता ईश्वरी आणि अंजली दोघीजणीही घाबरलेले असतात आणि अंजली म्हणते की अहो काय होतंय काय तुम्हाला, काय होतंय असं म्हणून आता ईश्वरी अर्णवला पकडत असते आणि अर्णवला मात्र खूप त्रास होत असतो आणि त्याच्या डोळ्यातनं अगदी असं लाल लाल पाणी यायला लागलेलं असतं. डोळे पूर्ण लालबुंद झालेले असतात. ईश्वरी आणि अंजली दोघीही घाबरतात की अंजली म्हणते की उठ उठ अर्णव उठ असं म्हणून ती आता खूप घाबरलेली असते आणि अर्णवला उठायला सांगत असते. राकेशला मात्र आनंद होत असतो की मी मुद्दामच ही मिठाई आणली आणि म्हणूनच अर्णवला हा त्रास व्हायला लागला. आणि खरं तर हे सगळं अजिबात झालेलं नसतं. राकेशचा हा फक्त एक भास असतो, म्हणजे त्याने मिठाई आणली आहे आणि जर अर्णवने खाल्ली तर हे सगळं असं होऊ शकतं, हे खरं तर त्याला वाटत असतं. परंतु तसं काहीच होत नाही. राकेश हा मात्र त्याच्या मनातल्याच दिवसाढवळा स्वप्न बघत असतो, कारण त्यावेळेला काहीच त्याला झालेलं नसतं. ईश्वरीचं लक्ष फक्त राकेशकडे असतं. मग अंजलीताई अर्णवला लाडू भरवत असताना म्हणते की हे घे अर्णव, तुझ्यासाठी अगदी यांनी मिठाई आणली अगदी आवडीने आपल्या भाऊबीजेसाठी म्हणून. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की राकेशने मुद्दाम मिठाई आणली म्हणजे नक्कीच याचा काहीतरी प्लॅन असणार. ईश्वरी पण राकेशकडे आता बघत असते आणि राकेशचं ते गाल्यातल्या गाल्यात हसणं हे अर्णवला समजून जातं, म्हणजे नक्कीच यामागे काहीतरी या राकेशचा डाव असणार हे त्यांच्या आता लक्षात येत असतं. म्हणून ईश्वरी आता अर्णवला हळूच खुणावते की ही मिठाई तुम्ही खाऊ नका. अर्णवच्याही लक्षात येतं की राकेशने ही मिठाई आणली म्हणजे नक्कीच काहीतरी. तेव्हा अंजली मिठाई त्याच्या पुढे करते तेव्हा तो तोंड उघडत नाही. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की काय झालं ताई. ती म्हणते की हे घे अर्णव, अरे तू खात का नाही आहेस हा लाडू. तेव्हा मग ताई म्हणते की ठीक आहे नंतर खा. तो म्हणतो की हो ताई, अगं त्याचं काय झालं ना, मी आपली दिवाळी असल्यामुळे खूप गोड खाणं झालं आहे. मग मी एक काम करतो, हा लाडू माझ्या हातातच ठेवतो मी, नंतर खाईन, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग अंजली निघून जाते आणि म्हणते की बरं ठीक आहे, हा आकाश कुठे राहिला याला बघू दे जरा मला. नेहमी असा मला उशीर करतो, थांब याला ना बघूनच येते, चांगला बदलते. असं म्हणून अंजली बाहेर जाते आणि राकेश अर्णवच्या समोर येऊन बसतो आणि त्याला म्हणतो की काय चिंटू, घाबरलास ना तू, म्हणजे मला तुझ्या चेहऱ्यावरची ही भीती स्पष्ट दिसत आहे. अरे ही मिठाई मी आणली म्हणून याच्यामध्ये काहीतरी मिक्स असेल असं वाटलं होतं ना तुला. तेव्हा मग आता राकेशकडे अर्णव बघतच राहतो आणि म्हणतो की मला माहिती आहे की तू कसा वागू शकतोस ते, त्यामुळे तुझ्या बाबतीत मी नेहमीच अलर्ट आहे. राकेश म्हणतो की हो मला माहीत होतं, जर अंजली सांगेल ना की ही मिठाई मी आणली आहे तर तू नेहमीच घाबरत राहणार, त्यामुळे ही मिठाई स्पेशल मी तुझ्यासाठी बनवून आणली होती. आण, तुला तो लाडू खायचा नाही आहे ना, इकडे आण. राकेश त्याच्या हातातून तो लाडू घेतो आणि मग म्हणतो की थांब, हा लाडू आता तुला मी खाऊन दाखवतो. असं म्हणून राकेश आता स्वतः लाडू घेतो आणि तो खायला लागतो. आणि ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही त्याच्याकडे बघतच राहतात की हा लाडू हा कसा काय खातोय. तेव्हा आता तो सगळा लाडू खाऊन टाकतो. अर्णव त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहतो, कारण की त्या लाडूमध्ये काहीच नाही आहे म्हणून तो त्याने स्वतःच खाऊन टाकला. तेव्हा राकेश म्हणतो की अरे चिंटू, तुला मजा वाटली ना की मी हा लाडू कसा काय खाल्ला. अरे या लाडूमध्ये खरं तर काहीच नव्हतं, फक्त काय केलेलं, हा लाडू पॅक करत असताना ना थोडी भीती यामध्ये मी पॅक करून आणली होती. मला माहिती आहे की हा लाडू मी आणला असं समजणार तेव्हा तू हा लाडू खाणारच नाही आणि हीच भीती तुझ्यामध्ये कायम राहावी, म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुझ्या आणि तुझ्या या बायकोच्या मनात भीती राहावी ना, त्यासाठी मी हे सगळं करत असतो. म्हणजे तुम्हाला भीती वाटली पाहिजे माझ्याबद्दल काहीही करताना, त्यामुळे प्रत्येक वेळेला तुला सावध राहिलं पाहिजे. चिंटू, आता कसं तू सावध राहिलास तसंच प्रत्येक वेळेला तू सावध राहिला नाहीस तर मग बघ तुमचं काय होईल ते.
असं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात आणि त्यानंतर अर्णवला तो हसतच बघतो आणि म्हणतो की एक मुलगा चिंटू घाबरला असं म्हणून राकेश आता धावत धावत बाहेर निघून जातो. ईश्वरीलाही आता या सगळं खूप विचित्र वाटू लागलेलं असतं, कारण सणासुदीच्या दिवशीही राकेशचं हे सगळं असं वागणं त्याला त्रास होत असतो. नंतर मग बाहेर आल्यानंतर मामा म्हणत असतो की अर्णव, अरे काय झालं, ते सगळी इंदोरवरून शेफ बोलवले होते म्हणजेच आचारी, ते अजून आले कसे नाहीत. मग अर्णव म्हणतो की हो मामा, मी तुला तेच विचारणार होतो की नक्की काय आहे म्हणून. तेव्हा मामाने जे काही बोलवलेले असतात आचारी, ते खरं तर दुसरीच असतात, कारण की अर्णवने हे सगळं अरेंज केलेलं असतं त्या बायका वेगळ्याच असतात आणि राकेशने ज्या बायकांना सांगितलेलं असतं त्या बायका त्या दुसऱ्या बायकांना पैसे देऊन माघारी पाठवतात आणि म्हणतात की तुमचं काम आता आम्ही करणार, तुम्ही निघायचं. आणि त्या बायकांना ती पाठवून देते आणि मग त्यांची जी मेन असते ती राकेशला फोन करून सांगते की तुम्ही काळजी करू नका, ज्यांना त्या राजेश शिर्केने बोलवलं होतं त्यांना मी पैसे देऊन बाजूला करून टाकलं आहे आणि आता त्यांच्या जागी आमची जी टीम आहे ती तुमच्याकडे येणार आहे आणि काळजी करू नका, आम्ही असे पदार्थ बनवू त्या अर्णव राजेश शिर्केची पूर्ण वाट लागून जाईल. असं म्हणून आता सगळेजणं त्या बायका टेम्पोमध्ये बसून निघालेले असतात आणि राकेश मात्र खूपच जास्त खुश असतो की अर्णव राजेश शिर्के, आजच्या दिवाळी पार्टीमध्ये तुझा शेवटचा दिवस असणार. आणि मग आता त्या बायका जवळ पोचतात, म्हणजेच अर्णवच्या बंगल्याजवळ. मामा म्हणतो की हे काय, तुम्हाला किती उशीर झाला यायला. ती म्हणते की साहेब माफ करा, आम्ही आता लगेचच तयारी सुरू करतो. तेव्हा जी बाई असते, जी राकेशने सांगितलेली असते, ती तिच्या बायकांना सांगत असते की हे बघा, हा आहे अर्णव राजेश शिर्के आणि आजच्या दिवसामध्ये याची वाट लागली पाहिजे, याला ढगामध्ये पोचवायचंच काही झालं तरीही. आता गपचूप अर्णवची नजर चुकवून राकेश त्या बाईजवळ येतो आणि म्हणतो की हे घे तुझे पैसे आणि लक्षात आहे ना तुला काय करायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो साहेब, आम्हाला सुपारी काय आहे हे समजल्याशिवाय आम्ही कधीही काम घेत नाही, तुमचं काम होऊन जाईल. राजेश शिर्केची आजची ही शेवटची पार्टी असणार आहे. असं म्हणून आता ती बाई ही पूर्ण काम घेते. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, ईश्वरी साड्या सिलेक्ट करत असते तेव्हा अर्णव म्हणतो की हे काय मिस इंदोर, अजून तू तयार का झाली नाही आहेस. तिला जरासं खरं तर काहीतरी विचित्रच वाटत असतं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू साडी फायनल केली नाही आहेस का, एक काम करतो, मी तुला मदत करतो साडी फायनल करण्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही करणार आहात मला मदत. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, काय प्रॉब्लेम आहे, मी करतो तुला मदत. असं म्हणून आता ईश्वरीसाठी अर्णव साडीही फायनल करणार असतो आणि ती आश्चर्याने बघत असते, म्हणून तोही आता तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर मग त्या बायका अर्णव कधी येणार याची वाट बघत असतात, परंतु अर्णव अजून येत नाही आणि वल्लरी इथे लावण्याला सांगत असते की आजची ही जी पार्टी आहे ना, ती त्या बळजबरीच्या सुनबाईची वाईट पार्टी ठरायला हवी आणि हे सगळं करण्यासाठी ना एक छोटी ठिणगी टाकायला हवी. लावण्य विचारते की म्हणजे काय. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं, आजचे सगळे पदार्थ आहेत त्या अर्णवने त्या ईश्वरीमुळे इंदोरचे ठेवलेले आहेत ना, मग त्या पदार्थांमध्ये चांगल्या पदार्थांची काहीतरी करून वाट लावायला हवी. म्हणजे काय ना, की तिची ही जी पार्टी आहे ना ती खराब होईल. म्हणजे अर्णवने त्या ईश्वरीसाठी हे सगळं केलं आहे ना, मग ती पार्टी खराब कशी करायची हे आपण आता बघायचं. आता लावण्य आणि वल्लरी या दोघींचाही वेगळाच प्लॅन इथे ठरत असतो. इकडे त्यांचं वेगळं आणि राकेशचं तिकडे वेगळंच असतं. तेव्हा राकेशला आता ती बाई सांगते की तुम्ही काळजी करू नका साहेब, आज तुमचं काम होऊन जाईल. अर्णव राजेश शिर्केची ही शेवटची पार्टी ठरेल, तुम्ही काळजी करूच नका. तो फक्त खाली येऊ दे, मग तुम्ही बघा आम्ही त्याचं सुमडीत कसं काम वाजवतो ते. राकेश म्हणतो की आजच्या या दिवसात काहीही चूक व्हायला नको, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तेव्हा ती बाई हो, काळजी करू नका साहेब असं सांगते. आणि आता इथे हे सगळं घडत असताना नेमकं अर्णवच्या बाबतीत पुढे काय घडणार, अर्णववरती हे संकट आल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही मिळून या संकटाचा कसा सामना करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.